नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। जसं की मी सांगितले तुम्हाला की आपण आता एक नवीन सिरीज सुरू करतो आहे नवरात्राची। तर त्याच्यासाठी मी आज अजून एक उपवासाचा पदार्थ बनवते, वरीचा उपमा। चला मग आपण करूया वरीचा उपमा। वरीच्या उपमासाठी मी इथे घेतले दोन वाट्या तांदूळ, वरीचा तांदूळ। इथे हे एक लिंबू घेतलं आहे, जिरं, मीठ, थोडासा गूळ घेतला आहे, मूठभर शेंगदाणे घेतलेत, एक बटाटा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरच्या। आता मी ह्यात आणि दीड पळी तेल टाकलं आहे मी त्याच्यामध्ये। मी आता शेंगदाणे आधी फ्राय करून घेते। हा उपमा खरंच खूप चटपटीत होतो। शेंगदाणे मी इथे फ्राय करून घेतलेत आणि ते धुतलेल्या वरीच्या तांदळावरच ठेवलेत। आता मी या तेलामध्ये इथे जिरं घालते। जिरं फुलल्यावरती कढीपत्ता, मिरची, त्याच्याबरोबरच आपण बटाटा घालूया इकडे। बटाट्यावरती थोडंसं मी मीठ टाकते। ह्याच्यावरती मी लगेच झाकण ठेवते। झाकणावरती थोडंसं पाणी घालून ठेवते, म्हणजे आपला बटाटा छान शिजून येईल आणि मग आपण वरी घालणार आहोत। इथे मी वरी घातलेत आणि हे आता 2.5 पट पाणी पण टाकलेलं आहे। या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण बाकीचं सामान घालणार आहोत। तोपर्यंत 5-1 मिनिटं ह्याला छान असं शिजून देऊया आपण। छान उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ घालूया। पुन्हा झाकून ठेवूया 2 मिनिटासाठी। छान कड आलेला आहे। वरीचा भात आता ऑलमोस्ट होत आलेला आहे। ताटात मी जे पाणी ठेवलेलं तेही मी आता ह्याच्यात घालते आणि हे जे 1 चमचाभर लिंबूचा रस आहे ते घालून देते आणि ही कोथिंबीर घालूया। कोथिंबीर आम्ही उपवासाला खातो, जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही अवॉइड करा। इट्स ऑलमोस्ट डन। थोडंसं तूप घालते मी आता या क्षणाला इथे। एक छोटा चमचा तूप घातल्याने आणि आपला भात रेडी। हा भात आपला ऑलमोस्ट झालेला आहे। इकडे मी 1 चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकते, म्हणजे तो छान मिळून येईल। बघा, आपण आता सर्व करूया। बघा, मी गॅस बंद केला आहे। अशा प्रकारे हा भात झालेला आहे। आता आपण तो सर्व करूया। रेडी टू ईट। खायला तयार वरीचा उपमा। चला या खायला।